जगात दोन प्रकारचे कपल्स असतात, एक म्हणजे प्रेमात वेडे झालेले आणि एक वेड्यासारखं प्रेम करणारे। आता हे सगळं बोलण्याचं कारण असं की एक आरपार नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आपल्यासमोर आलेला आहे आणि त्याच ट्रेलरवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। आता ट्रेलरबद्दल बोलायचं तर मित्रांनो, पूर्ण ट्रेलरभर आपल्याला दोनच लोक दिसलेले आहेत, प्रामुख्याने दोनच लोक दिसलेले आहेत। त्यांची नाव आहेत ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे। आता ही जी जोडी आपल्या समोर आली ना, ती खरंच एक प्रकारे फ्रेश जोडी। आपण बऱ्याचशा जोड्या बघितल्या ज्या खूप वेळा आलेल्या आहेत, खूप वेळा येऊन गेलेल्या आहेत आणि काही जोड्यांना तर एवढा प्रेम भेटलाय ना की त्या प्रेमामध्ये ते आज सुद्धा आकांत बुडालेले आहेत। आता ही जोडी त्यांचा मॅजिक कसं क्रिएट करते त्यावरती सगळा भर असणार आहे। आता ट्रेलरबद्दल बोलायचं तर चित्रपटाचा जॉनर हा लव्ह स्टोरीवाला आहे आणि लव्ह स्टोरी आपण खूप ठिकाणी बघितलेलं आहे। या ट्रेलरमध्ये जे काही दिसते ते नवीन आणि फ्रेश अप्रोच घेऊन बनवलेलं दिसतंय। त्यामुळे काय आहे ना की या चित्रपटामध्ये अजून काय काय घडणार आहे याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आपली लागून राहते। दुसरी गोष्ट, चित्रपटाचा ट्रेलर हा खरंच प्रॉमिसिंग दिसतोय। जे ते आपल्याला ट्रेलरमध्ये दाखवत आहेत ना, त्याच जोडीचं चित्रपटामध्ये सुद्धा असणार, यात काही वाद नाही। आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे ह्या चित्रपटात असलेलं हे पेअर, हे खरंच मला खूप आवडलेलं आहे, ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे। ललित प्रभाकर तर ऑलरेडी तो चॉकलेट हिरो आहे, तो लव्ह स्टोरीमध्येच खूप चांगल्या प्रकारे उठून दिसतो। याचं एक उदाहरण म्हणजे मी हम्पी बघितला होता, त्याचे बरेचसे चित्रपट आहेत जे लव्ह स्टोरी आहेत ते त्यामध्ये त्याने स्वतःला एक प्रकारे प्रूव्ह करून दाखवलेले आहे। आणि ऋता दुर्गुळेबद्दल बोलायचं तर बरेच दिवस ती तरुणांच्या गळ्यातलं ताईत बनून राहिलेली होती, तर तिचा जो फॅन बेस असणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण, किंवा ती ज्या प्रकारे काम करते त्याबद्दल सुद्धा आपण एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवू शकतो। आता चित्रपट हा किती इंटेन्स असणार आहे त्याचे 2-3 शॉट्स किंवा 2-3 सीन आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतात, ज्यामध्ये तो अक्षरशः एक प्रकारे गुजबम्स देण्याचं काम करतो। आता बरेच लोक म्हणतील की यात कसला आलाय गुजबम्स, पण मित्रांनो कसं असतं ना की लव्ह स्टोरी ही खूप ठिकाणी भरपूर वेळा बनली जाते, पण ती नव्या प्रकारात प्रेझेंट कशी केली जाते ना, या चित्रपटाच्या ट्रेलरने दाखवलंय। तसेच ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर हे किती ताकदीचे अभिनेते आहेत, या अभिनेत्री हे विशेष करून सांगायची गरज नाही। त्यामुळे हा ट्रेलर खरंच प्रॉमिसिंग दिसतोय आणि या ट्रेलर सोबतच चित्रपटाची उत्सुकता अजून ताणून धरल्या गेलेली आहे। आता एक गोष्टीचं मला वाईट वाटतं की 12 सप्टेंबर ही खूप महत्त्वाची तारीख आहे। ठीक आहे, मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची तारीख आहे, कारण या दिवशी 2025चा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात आयकॉनिक चित्रपट रिलीज होणार आहे, तो म्हणजे दशावतार। आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की या चित्रपटाच्या मेकर्सने सुद्धा 12 सप्टेंबर हीच तारीख निवडली। आता या चित्रपटामध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जेवढी दशावतारमध्ये, पण हा क्लॅश आपण थांबवू शकलो असतो असं माझ्या मते वाटतं, कारण हा चित्रपट सुद्धा तो सगळा ऑडियन्स डिझर्व करतो जो दशावतार डिझर्व करतो। त्यामुळे मला असं वाटत होतं की हे मेकर्स मिळून काहीतरी विचार करतील आणि चित्रपटाची तारीख पुढे ढकलतील, पण तसं काहीच झालेलं नाहीये। 12 सप्टेंबरलाच हा चित्रपट येणार आहे, तर आता बघूया येतोय तर आता आपण काही करू शकत नाही, आता सगळं काही प्रेक्षकांच्या हातात आहे। तसं प्रेक्षकांबद्दल एक विश्वास आहे की जो चांगला चित्रपट राहील त्याला 100% प्रेक्षक प्रतिसाद देणार। आणि महत्त्वाची गोष्ट, हे दोन्ही चित्रपट खूप प्रॉमिसिंग आणि खूप चांगले दिसतात, त्यामुळे दोन्ही चित्रपटांना धमाकेदार रिस्पॉन्स भेटणार, यात काही वाद नाही। तर ओव्हरऑल आरपारच्या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा खूप इंटेन्स दिसतोय, स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी तो खूप कस लावताना दिसणार आहे। आणि सोबतच हा जो पेअर आलेला आहे ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर, हा सुद्धा फ्रेश पेअर आहे। आणि मला असं वाटतं ना की यांची जी ट्रेलरमध्ये दिसलेली केमिस्ट्री आहे त्यानुसार तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता या जोडीला सुद्धा खूप जास्त प्रेम देणार आहे। सोबतच जे काही आपल्याला इंटेन्स डायलॉग्स दिसत आहेत किंवा डायलॉग्स एक्सचेंज करताना दिसत आहेत ते खरंच खूप प्रॉमिसिंग दिसतंय आणि हा चित्रपट त्या अपेक्षांना 100% न्याय देणार, यात वाद नाही। आणि सोबतच ट्रेलरमध्ये जे काही म्युझिक वाटतंय ना ते सुद्धा ऐकायला सुमधुर वाटतंय, त्यामुळे चित्रपटाची गाणी सुद्धा तशीच हिट होणार आणि चित्रपट सुद्धा तसाच हिट होणार। तर मित्रांनो, हा होता माझा आरपार या ट्रेलरचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा, आणि जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर त्या बाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली व्यक्त करायला विसरू नका। आणि सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा, लाईक्स करा, आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद, काळजी घ्या।